माननीय तहसीलदारांच्या आदेशाने एखाद्या रस्ता केसमध्ये रस्ता केल्यानंतर रस्त्याची जर नोंद ही सातबाराच्या इतर हक्कामध्ये जर सगळ्यांच्या झाली असेल तर ही सातबाराच्या इतर हक्कामध्ये झालेली नोंद कमी कशी करायची याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण आपल्या चॅनलवरती कायदेविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। चला तर मग पाहूया। नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माननीय तहसीलदार यांनी MLRCचे कलम 143 प्रमाणे जर समजा एखाद्या व्यक्तीला सर्वे नंबरवरून रस्ता मंजूर केला आणि तो रस्ता मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली, तो रस्ता झाला आणि त्या रस्त्याची नोंद ही सातबाऱ्याच्या इतर हक्कावर जर तुमच्या झाली असेल आणि तुम्ही त्याचे लगतधारक असतात आणि तुम्हाला त्या सातबाऱ्यावरची नोंद कमी करायची किंवा एखादा मान्य तहसीलदार यांनी किंवा मामलेदार यांनी 5-2 प्रमाणे जुना रस्ता पूर्वत करून दिलेला आहे, त्या रस्त्याची नोंद जर सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये जर तुमच्या झाली असेल तर ती नोंद कशी कमी करायची याबद्दलची आपण माहिती पाहत आहोत। तर यासाठी सुरुवातीला तुम्हाला जो मान्य तहसीलदार यांनी जो आदेश दिलेला आहे की रस्ता मंजूर करण्यात आहे, तो आदेश तुम्हाला चॅलेंज करावा लागेल। जर तो आदेश तुम्ही जर वरती प्रांताधिकारी यांच्याकडे चॅलेंज केला किंवा तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये त्याच्यामध्ये सदरचा जो आदेश आहे हा बेकायदेशीर आहे असं डिक्लेरेशन मागितलं आणि या अपिलामध्ये किंवा या रिव्हिजनमध्ये, मग तुम्ही आता 5-2 मध्ये रिव्हिजन करावं लागतं, त्या रिव्हिजनमध्ये किंवा दिवाणी दाव्यामध्ये जर तुमच्यासारखा निकाल झाला आणि ही निकाल होऊन जर त्याचं अपील कालावधी संपुष्टात आला आणि समोरच्या पार्टीनं ज्यांनी रस्ता मिळवला होता किंवा ज्यांना रस्ता मिळाला होता, ज्यांना रस्ता मिळाल्यानंतर त्याची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती त्यांच्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये झालेली होती, त्या व्यक्तीनं जर आपण केलेल्या केसच्या आदेशाविरुद्ध निकालाविरुद्ध जर वरती अपील केलं नाही तर त्या अपील कालावधी संपल्यानंतर, म्हणजे जसं की आता रस्ता मंजूर झाला तहसीलदारांनी केला पण प्रांताकडे गेला आणि तुमच्यासारखा निकाल झाला की तहसीलदारांनी दिलेला निकाल हा चुकीचा होता, हा निकाल दिल्यानंतर जर समजा समोरच्या पार्टीनं जर ते आदेश हा कलेक्टरकडे चॅलेंज केलाच नाही आणि अपील कालावधी संपला, त्यानंतर तुम्ही पुन्हा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करायचा आहे। हा अर्ज करत असताना तुम्हाला ह्या ज्या प्रांत अधिकारी आहेत यांनी दिलेल्या निकालाची प्रत जोडायची आहे, शिवाय मान्य तहसीलदार यांनी जो आदेश दिलेला आहे त्याच्या निकालाची प्रत जोडायची आहे, सगळ्यांचे सातबारे जोडायचे आणि एक अर्ज लिहायचा आहे। अर्ज लिहित असताना तुम्हाला प्रति मान्य तहसीलदार असं लिहायचं आहे आणि अर्जदार म्हणून तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं गाव टाकायचं आहे, विषय टाकायचा आहे की मान्य तहसीलदार यांनी रस्ता केस नंबर अमुक दिलेला आदेश व मान्य प्रांताधिकारी यांनी अपील क्रमांक अशामध्ये दिलेल्या आदेश प्रमाणे सातबारा सदरी झालेल्या नोंदी, म्हणजे सातबारा सदरी रस्त्याची झालेली नोंद कमी करण्याबाबत असा म्हणून एक विषय द्यायचा आहे आणि खाली तुम्ही महोदय म्हणून तुमचं नाव वगैरे टाकून सगळा आशय जो आहे की बाबा असा तहसीलदाराने आदेश केलेला होता, त्या आदेशाप्रमाणे रस्ता केलेला होता, रस्ता केल्यानंतर त्या रस्त्याची नोंद सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये झालेली होती, त्यानंतर मी अशा पद्धतीने प्रांताधिकारी यांच्याकडे हा निकाल चॅलेंज केला आणि या निकालाची जी ही आहे निकाल जो आहे तो माझ्यासारखा झालेला आहे आणि आता जो मान्य तहसीलदार यांनी दिलेला निकाल आहे तो आता रद्दबातल झालेला असल्यामुळे माझ्या सातबाऱ्यावरती जी ह्या आदेशाने जी नोंद झालेली होती ही नोंद कमी करण्याबाबत मान्य तलाठी यांना योग्य ते आदेश करण्याबाबत असा आदेश करण्यात यावा असा एक अर्ज तुम्हाला द्यायचा आहे। अर्ज दिल्यानंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कागदपत्र जोडल्यानंतर मान्य तलाठी यांच्याकडे तो लेटर तहसीलदारांचं जाणार की बुवा प्रांताधिकाऱ्यांच्या अशा आदेशाप्रमाणे आता आपल्याला ते नाव कमी करायचं आहे, म्हणून तुम्ही नाव कमी करून घ्या। मग तलाठी त्याप्रमाणे त्याची प्रक्रिया करणार, त्याचा एक फेरफार होणार, फेरफार मंडलाधिकारी प्रमाणित करणार आणि त्याप्रमाणे त्या तुमच्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये जी रस्त्याची नोंद झालेली होती ती रस्त्याची नोंद आता कमी होणार। तर अशा प्रकारची ही प्रोसिजर असते। यासाठी तहसीलदारांचा निकाल तुम्ही चॅलेंज केला पाहिजे आणि त्याचा निकाल तुमच्यासारखा झाला पाहिजे। जो रस्ता दिलेला होता तो चुकीच्या पद्धतीने दिला होता किंवा बेकायदेशीर आदेश आहे असं जाहीर झालं पाहिजे किंवा असं निकालामध्ये आलं पाहिजे, त्यानंतरच तुम्ही ह्या आदेशान्वये जो झालेला रस्ता होता आणि त्या रस्त्यान्वये जी नोंद झालेली होती इतर हक्कामध्ये ती तुम्ही काढून टाकू शकता। तर अशा पद्धतीची ही प्रोसिजर असते। जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।